हातकणंगले तालुक्यातील मजले इथं सापळा लावून राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं 16 चाकी कंटेनर अडवला। या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये 40 लाखांचं मद्य आढळलं। मद्यासह 25,10,000चं वाहन आणि मोबाईल जप्त करून कंटेनर चालक भलाराम बिश्नोईला अटक करण्यात आली आहे। 15 मे रोजी कोल्हापूर सांगली रस्त्यावरील मजले इथून एका कंटेनरमधून मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला मिळाली। त्यानुसार निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अक्षयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान सचिन लोंढे, विलास पवार, विशाल भोई, धीरज पांढरे, प्रसाद माळी, सुशांत बनसोडे, अमोल यादव यांच्या पथकानं मजले इथं एका कंटेनरला अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 40 लाख रुपये किमतीचं मद्य आढळलं। मद्यासह 25 लाख रुपये किमतीचं वाहन आणि मोबाईल असं 65,10,000 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं। या प्रकरणी राजस्थानमधील जालोर इथल्या भलाराम बिश्नोईला अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।